मोताळ्यातील सोलर घोटाळ्यात बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मोताळ्यात O2 पॉवर कंपनीकडून महापारेषण सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बोगस स्वाक्षरी शिक्के मारून संगनमताने बनावट NOC तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात 5 आरोपींवर नगरपंचायतीची फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे आरोपीमध्ये मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। सोलर घोटाळ्यात नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। मोताळा नगरपंचायत हद्दीत O2 कंपनीने महापारेषण सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल 100 मेगावॅटचा सोलर प्लांटची उभारणी केली गेली आहे। या सोलर प्लांटच्या उभारणीसाठी मोताळा नगरपंचायतीची परवानगी NOC न घेता कंपनीने मोताळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट नाहरकत बनवून मोताळा नगरपंचायतीचा लाखो रुपयांचा विकास शुल्क बुडवला। याबाबत मोताळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी याबाबत बोराखेडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की माझ्या बनावट स्वाक्षरीची NOC कंपनीने विविध ठिकाणी उपयोगात आणली व मोताळा नगरपंचायतीचा जवळपास 10 लाख रुपयांचा विकास शुल्क बुडवला। यावरून बोराखेडी पोलीस स्टेशनला संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट NOC तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याचं निष्पन्न झाल्यानं मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख, स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे व सन पॉवर इंडिया वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे व शांताराम लोखंडे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायक्लिक कंपनी आणि एक O2 कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लांट आहे त्या प्लांटचे NOC ही बोगस घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीकडे माझ्याकडे केल्या होत्या। आम्ही मागील 7 ते 8 महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत, कोणत्या दस्तावेजाच्या माध्यमातून त्यांनी ती NOC मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत, परंतु कंपनीने मागील 6 महिन्यामध्ये आम्हाला कोणतेही डॉक्युमेंट दिला नाही। परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती NOC घेतलेली आहे। त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही, आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी CO म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती NOC वरती कुठं ज्या कोणत्या अथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे। त्यामुळे हे एकदम 420चा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे। त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे, आस्थापनेचे काम पाहतात, त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही FIR दिलेला आहे। बनावट NOC प्रकरण या प्रकरणामध्ये नगरपंचायत कार्यालय मोताळा यांच्या वतीने संतोष शंकर इंगळे यांनी पोलीस स्टेशन बोराखेडी येथे एक तक्रार अर्ज दाखल केला होता। त्या तक्रारीची सर्व चौकशी हे आमच्याकडील API बालाजी शेंगुबुलू साहेब यांनी सविस्तर चौकशी करून त्यात स्वतः API बालाजी शेंगुबुलू हे फिर्यादी होऊन त्यांच्या फिर्यादीप्रमाणे 283/2025 अन्वये आमच्याकडे भादवी कलम 420, 467, 468 आणि सहकलम 34 याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आमच्याकडे आरोपी अमोल शिवाजीराव देशमुख राहणार मोताळा, महेश दिलीप सहाने सावरगाव तालुका अकोला जिल्हा अहमदनगर आणि शांताराम सुपळा लोखंडे राहणार रुईखेड तालुका मुक्ताईनगर तसेच माधुरी पुरुषोत्तम देशमुख नगराध्यक्षा नगरपंचायत मोताळा व सुनील ओंकार मिरकुटे आवक जावक लिपिक नगरपंचायत मोताळा यांच्या विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। नाहरकत प्रमाणपत्र हे बनावटीकरण करून आणि CO साहेबांची सही ही बनावटी करून सदरचे नाहरकत प्रमाणपत्र अमोल देशमुख आणि इतर साथीदारांनी संगनमत करून तयार करून सदर O2 कंपनीला दिले। त्यामुळे नगरपंचायत कार्यालय यांचे अंदाजे 10 लाख रुपयाचे फसवणूक झाल्याची आमच्याकडे तक्रार आहे। आणखी आरोपी वाढणार आहे का? गुन्ह्याचा तपास सुरू झाला आहे, तरी आरोपी जसे निष्पन्न होतील व साक्षीदारांच्या बयानावरून आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकनायक न्यूज